भाईंदर हा सामना असेल. हा सामना प्रेक्षणीय सामना असेल. लेफ्टी फलंदाज पाठवलेला सुवर्ण संधी आहे. जाळीच्या वरून मारा चौकार. तुम्हाला चौकार असेल, मात्र या सामन्यापुरतेच असेल तो. सकाळपासून भरपूर पाहुणे येऊन गेले. आम्ही वाट बघतो आतुरतेने फक्त पावसाची. नक्कीच धनेश आलेले आहेत खेळण्यासाठी. त्यांना एक सुवर्ण संधी आहे. गणेश जाधव आलेले आहेत. एक भाईंदरमध्ये अष्टपैलू खेळाडू लेफ्टी फलंदाज आहेत. जास्त त्यांना ॲडव्हान्टेज चांगला आहे. जाळीच्या वरून जर फटका मारला तर तुम्हाला चौकार असेल लेफ्टी फलंदाजासाठी. आणि तुम्हाला एक मेजवानी देखील आहे सौरभ भोईर यांच्या माध्यमातून. हॉटेल सिक्रेट या हॉटेलमध्ये तुम्हाला मेजवानी असेल. तुम्ही 4 चेंडूचे 4 षटकार मारले तरच. हॅट्रिक नको, 4 चेंडू 4 षटकार त्यांना पाहिजेत. हॉटेल सिक्रेट आहे या हॉटेलमध्ये तुम्हाला मेजवानी असेल गणेश जाधव यांना. नक्कीच हा सामना देखील मजा येणार. प्रेक्षणीय सामना आहे. मावळी चषकाच्या माध्यमातून देखील या दोन संघांना संधी देण्यात आलेली आहे. नक्कीच हा सामना प्रेक्षणीय सामना आहे. संदीप माची, अर्जुन आडे, जयेश, यश, करण, नितेश, मोहित पाटील. मोहित पाटील बद्दल बोललं तर मात्र ब्रदरचे अँबॅसेडर आहेत ते. शूज, टी शर्ट, ट्रॅक्स, टोपी, ग्लोव्ज, बॅट. मात्र ब्रदरचे अँबॅसेडर मोहित पाटील आहेत राई गावात. नक्कीच मात्र ब्रदरचं देखील चांगलं सहकार्य आमच्या जेम्स बॉन्ड संघाला असतं. रॉस प्लीज यायचं जरा. आम्हाला 10 मिनिटं जरा ब्रेक द्या. नक्कीच सर्व प्रेक्षकांचं, सर्व पाहुण्यांचं, सर्व संघांचं हार्दिक हार्दिक स्वागत या माऊली चषकामध्ये पावसाळी स्पर्धामध्ये. राई मुरवा हा माऊली ग्रुप आहे. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू अर्जुन आडे गणेश जाधवसाठी. नक्कीच पहिला चेंडू डॉट चेंडू येतोय. एस्टनच्या मागे उमेश वाघ आहेत. नक्कीच आपण ऐकूया आमचे मित्र नाट्य कलाकार सिंगर रोशन पाटील. सर्वदा स्पर्धेला सुरुवात. यावेळी मात्र चेंडू जातोय तो फलंदाज बाद. कम ऑन डीजे.
राई एक्सप्रेस. पुढचा चेंडू. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. वाईड चेंडू. थँक्यू अंपायर. बॅट्समन नेम सूरज. पुढच्या वर्षी रायगड वर्षी स्थाना दिसेल तुम्हाला प्रेक्षणीय सामना. केतन मात्र यावेळी मात्र चेंडू निसटतोय उमेश वाघ यांच्या हातातून. वेगवान गोलंदाज अर्जुन आडे. पुढचा चेंडू. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडू लॉफ्ट करण्याचं कारण आहे तिकडे. चेंडू जातोय सीमा रेषा पार. हा आलाय माऊली चौकार. एक धाव पूर्ण. काय वाटतं रोशन तुला की किती धावसंख्येकडे मजल जाईल भाईंदर बॉईज संघाची? बघायला गेलं तर हा प्रेक्षणीय सामना आहे आणि सर्वांच्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सामना आहे. तर दोन्ही संघ प्रयत्न करतील जास्तीत जास्त धावा संख्या करण्याचा आणि आपली गोलंदाजी फलंदाजी दाखवण्याचा प्रयत्न करतील. तरी आता बघायला गेलं तर फलंदाजीचा जो संघ आहे भाईंदर बॉईज तो प्रत्येक क्षेत्रामध्ये किंवा प्रत्येक खेळामध्ये चांगली कामगिरी करत असतो आणि आपल्या ग्राउंडवर ते नेहमी खेळत असतात म्हणून त्यांना अंदाज आहे. आणि बघायला गेलं तर प्रथमच ते या माऊली चषकमध्ये खेळताना दिसत आहेत. नक्कीच. कारण की प्रेक्षणीय सामन्याला त्यांना आमंत्रित केलेलं आहे माऊली ग्रुपने आणि त्यांनी त्यांचा मान देऊन ते आपल्याला आपल्या ग्राउंडवर खेळताना दिसत आहेत. नक्कीच. आणि समोर आहेत ते राई मोरवा मुर्दा संघाचे खेळाडू. नक्कीच. तर पुढचा शब्द घेऊन येतो तो जयेश शेजवळ. अ गुड क्रिकेटर, अ गुड बॉलर, अ गुड फिल्डर. पुढचा चेंडू. जयेश यांचा हाय अँड हँडसम. हा येतोय माऊली षटकार. एकच धाव. पुढचा चेंडू. धावसंख्या झाली ती 24. जय शेजवळ. पुढचा चेंडू. मेहुल गुप्ता मॅनेजर या नावाने प्रसिद्ध असलेला. धावसंख्या झाली ती 24. बिर्याणी आलेली आहे.
पुढचा चेंडू यावेळी मात्र हाय अँड हँडसम हा येतोय षटकार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव जातोय. जयेश यांचं शेवटचा चेंडू आहे. शेवटचा शतक संपतोय. दुसरं धावसंख्या झाली ती 30. सरासरी बघितली तर 15ची आहे. पुढचं शतक कोण घेऊन येणार आहे? करण म्हात्रे. कम ऑन डीजे. चेंडू यावेळी मात्र चेंडू जातोय तो फलंदाज बाद. कम ऑन डीजे. साहिल पाडेल. यावेळी मात्र चेंडू हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. साहिल पाटील सध्या टेनिस क्रिकेटमध्ये नाव गाजतंय. साहिल या नावाचं. वैजनाथ, नाथांचा नाथ वैजनाथ. पुढचा चेंडू. ओहो हो, वाईट चेंडू. डबकाली एक्सप्रेस. करण म्हात्रे. प्रेक्षणीय सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी राई मुर्दा मोरवा, जय धारावी आणि भाईंदर ईस्ट वेस्ट. पुढचा चेंडू यावेळी मात्र चेंडू जातोय तो सेफ हँड्स. हितेश म्हात्रे, बेस्ट फिल्डर ऑफ रायगाव. चे हर्ष आलेले आहेत आणि जय श्रीराम मुर्दा कॅप्टननी यायचंय.
जय श्रीराम मुर्दा संघाच्या कॅप्टननी आणि हर्ष 11चा हर्ष आलेला आहे. सदानंद पाटील फायर फायटर. सदानंद पाटील सरांनी स्टेजचा ताबा घ्यायचा आहे, स्टेजवर यायचं आहे सर. व्यासपीठावर येऊन बसायचं आहे, तुमची जागा इकडे आहे. यावेळी मात्र सेफ हँड्स फलंदाज बाद. पराग पाठारे चा मोठा धक्का बसतोय भाईंदर बॉयज संघाला. कम ऑन डीजे. जसप्रीत बुमराह आठवला ऑफ कटर. करण रिमेंबर द नेम. करण मात्रे दबकाली एक्सप्रेस. पुढचा चेंडू हा ना चालू आहे इकडे. गोटू यांनी जर कॅच घेतला तर भावेश परशुराम पाटील यांच्याकडून 500 रुपये. जय श्रीराम संघाचा कर्णधार कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचे टॉससाठी. हर्ष 11चा आलेला आहे. जय श्रीराम संघा. भौमिक हर्ष कोण आहे भौमिक? जाऊन घ्या पहिला मोरवा संघ. ही गाडी आलेली आहे एवन जोडी. सामन्याला सुरुवात करायची आहे. यावेळी मात्र हा येतोय श्याम गुप्ताचा हाय एंड हँडसम
षटकार. कमॉन डीजे. धावसंख्या झाली ती 39. पुढचा चेंडू हर्ष श्याम. यावेळी मात्र बाद. फलंदाज बाद. श्रीराम सोम. जय श्रीराम देवला आली. सोम आलेला आहे वाटते. कर्णधार टॉच उडायला यायचं. चेतन पाटील. धावसंख्या झाली ती 39. बॅट्समन नेम प्लीज. विकिशा. यावेळी मात्र हलका चेंडू थोडासा ट्विस्ट झालेला आणि इथे हा ना याची इनिंग्स घेऊन येतील माननीय सन्माननीय राजू पंडित सर. भटजी रायगावाचे भटजी पण आहेत आणि उत्कृष्ट समालोचक पण आहेत. कित्येक वर्ष जवळजवळ 36. माझं वय 25 आहे म्हणजे 11 वर्ष अजून तुम्ही केलेलं आहे. 89 पासून. यावेळी मात्र पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक्स आहे. करण म्हात्रे. फलंदाज बाद. एक आला. कहो तो भी जान दे दूं ओ बिल्लो रानी. कहो तो भी जान दे दूं. आता येतोय तो आलेम. KKR संघाचा नेट बॉलर. जवळजवळ फायनल. नुकताच तो मुंबईला आलेला आहे. IPL दौऱ्यावर होता तो जवळजवळ 2 महिने. एकच धाव. सदानंद पाटील सर. वाईट चेंडू. उत्कृष्ट कबड्डीपट्टू. शेवटचा चेंडू. नुकताच रायगावात प्रो कबड्डी लीग जबरदस्त स्पर्धा. मोठमोठे खिलाडू आले होते. यावेळी मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या झाली ती 43. 24 चेंडू 43 धावा. 44 जिंकण्यासाठी. थँक्यू. कमॉन डीजे.
सलामीची जोडी मैदानामध्ये गेलेली आहे. मात्र हा सामना हा प्रेक्षणीय असेल याची नोंद घ्या. प्रेक्षणीय सामना आहे. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. आलम गोलंदाजीसाठी येत आहेत. सामोरे जातील फलंदाज त्याला प्रफुल्ल पप्या उर्फ प्रफुल्ल आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे उमेश वाघ. सामना 44 धावांची गरज आहे. 24 मध्ये 44. 44 ऑफ 24 डिलिव्हरीज. सामना प्रेक्षणीय आहे. यानंतरचा सामना लगेच खेळवला जातोय. हर्ष 11 राही संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि जय श्रीराम मुर्दा संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलेलं आहे. पहिला चेंडू इथे डॉटच्या रूपाने संपतोय. धावांचा पाठलाग आहे. नाव इज 44 टू विन आफ्टर 4 ओव्हर्स. यावेळेला चेंडू डाव्याच्या जाऊन साईडला स्वीप केलेला आहे. चेंडू जातोय 2 धावांसाठी आणि या 2 धावांनी धावसंख्येचा श्रीगणेशा हा चालू होतोय. आलम त्यावेळेला खेळायचा प्रयत्न होतोय. चेंडू जातोय डी फाईन लेगला. हो बाईकवाल्याच्या पाठीवर चेंडू पडतोय. मात्र कुठे दुखापत नाही आहे कारण लेदर बॉलचा नाही आहे चेंडू. आणि या 2 धावांनी धावसंख्या झालेली आहे ती 4. दोन धावांनी 4 धावा झालेल्या आहेत. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू डाव्याच्या ऑन साईडला खेळत आहेत. आलम ज्या पद्धतीने चेंडू टाकतोय त्याला मला वाटतं नक्कीच इथे थोडंसं अकडल्यासारखं होतं आहे की जेणेकरून IPLला नेट बॉलर म्हणून त्याची निवड झालेली होती आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी करत होता इथे थोडी अडचण येते की 1 ते 2 बॉलांचा स्टार्ट आहे. थोडासा हात त्याचा उलटा फिरतोय जो गोलंदाजाच्या लक्षात येत नाही. सुनील नरेन सारखा. यावेळेला ड्राईव्ह केलेला आहे. कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं 2 धावांसाठी आणि या 2 धावांनी धावसंख्या झालेली आहे ती 6 विदाउट लॉस. 7 धावा झालेल्या आहेत. धावसंख्या झालेली आहे 7. नाव इज अ लास्ट बॉल टू गो इन दिस ओव्हर. दॅट्स अ गुड बॉल. यावेळेला मिडल स्टंपवरून थोडंसं ऑफ स्टंपकडे वळतोय. लेग ब्रेक आहे. निर्धाव संपलेल्या धावसंख्येमध्ये भर होत नाही आहे. धावा झालेल्या आहेत 7. षटक संपतंय मैदानामध्ये पहिलं. नाव एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. स्कोर इज अ 7 विदाउट लॉस. प्रफुल्ल आणि त्याचबरोबर त्याचा संघ सहकारी उमेश वाघ दोन्ही बिलकुल अप्रतिम फलंदाज आहेत. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन गोलंदाज येत आहेत साहिल टू प्रफुल्ल पाटील. इज द राईट आर्म ओव्हर टू प्रफुल्ल. फुल टॉस मध्ये घेतलेला चेंडू ऑन साईडला स्विंग केलेला आहे. चेंडू जातो 2 धावांसाठी. पंचांचा इशारा आहे. 2 धावांनी धावसंख्या झालेली आहे ते 9 विदाउट लॉस. 44 धावांचा पाठलाग आहे
मात्र एकेरी दुहेरी धावांबरोबर यांना आता मोठे फटके पाहिजेत, कारण 9 धावा झालेल्या आहेत, म्हणजे अजूनही 36 धावांची गरज आहे सामना जिंकायला, कारण 44 धावांची गरज आहे, 35 पाहिजेत. पस्तीस धावांची गरज आहे. हे बघ, हॅलो चेक हॅलो. यावेळेला एक धाव पळून पूर्ण करतायत उमेश वाघ. नाही, धाव घेण्याचा प्रयत्न होता मात्र झालेली नाही आहे. हॅलो हॅलो हॅलो. धावसंख्या झालेली आहे आतापर्यंत 9 विदाउट लॉस. प्रफुल समोर जात आहे, गोलंदाज आहे त्याच्यासमोर साहिल. राईटा मोवा, वेळ वाया घालू नका, अजूनही सामने भरपूर आहेत. यावेळेला ऑन साइडला हुक केलेला आहे, चेंडू जातोय डीप मिड विकेटला, सीमारेषेच्या बाहेर. इज द फर्स्ट बाउंड्री. दुसरा नाव इज द सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. यावेळेला चेंडू थोडासा शॉर्ट ऑफ लेन्स होता, ऑन साइडला येतोय. एकच धाव आहे तोपर्यंत. प्रफुल्ल पूर्ण करतायत, एका धावेने धावसंख्या झालेली आहे 14. चेंडू टप पडल्यानंतर थोडा बॅटवरती स्लो येतोय असं जाणवत आहे, कारण ज्या पद्धतीनं गोलंदाजी चाललेली आहे यावरून निश्चितपणे दिसते आपल्याला की गोलंदाज ज्या फलंदाजाला अडचणीमध्ये आणण्याचा प्रयत्न करतात. कुठे मोठे फटके मारण्याची त्यांना पूर्णपणे मुभा नाही आहे. धावसंख्या 14. राई मोरवा मुर्दा असं माऊली चषक स्पर्धा बघायला मिळते. 7वं वर्ष आहे. नाव इज द 7th इयर्स इन द प्रोग्रेस. 7वा वाढदिवस साजरा केला जातोय माऊली चषकचा. या सगळ्या ज्या ट्रॉफीज वगैरे आलेल्या आहेत, ज्या ज्या व्यक्तींनी दिलेल्या आहेत, त्यांच्या सगळ्यांचे आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. सिकंदर चव्हाण, त्याचबरोबर केसीनाथ हरिश्चंद्र पाटील यांच्या मार्फत प्रथम आणि द्वितीय ट्रॉफीज इथे आलेले आहे. त्याचबरोबर या षटकांतील मला वाटतं अजूनही चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू बाकी आहेत. यावेळेला ऑन साईडला घेत आहेत, चेंडू येत आहे लॉंग ऑनवर. एक धाव आहे, क्षेत्ररक्षक दूर आहे सीमारेषेवरती, अडवून थ्रू दिला जाईल. एकाच धावेनं समाधानी आहेत आणि एका धावेनं धावसंख्या झालेली आहे 15. 15 धावा होत आहेत, म्हणजे अजूनही 29 धावांची गरज आहे. नाव इज अ 29 टू गेट. आज पावसाने देखील विश्रांती घेतलेली आहे. काही ठिकाणी पडतोय, काही ठिकाणी पाऊस नाही आहे अजूनही. एकोणतीस धावांची गरज आहे. चलो डोंट वेस्ट द टाइम. प्रफुल समोर जातोय साहिल. राईट आर्म ओव्हर. हो, यावेळेला खेळायचा प्रयत्न. चेंडू ऑन द पॅड लागतोय. अपील कुठचंही नाही आहे, कारण चेंडू डाव्या टीच्या बाहेर आहे आणि ज्यामुळे इथे षटक संपतंय मैदानामध्ये. दुसरं धाव संख्या झालेली आहे ती 15. फलंदाज मात्र एकही बाद झालेला नाही आहे. दोन्ही फलंदाज मनमोकळी फलंदाजी करतायत. प्रफुलच्या जर धावा बघितल्या तर 6 4 10 2 12 झालेले आहेत आणि उमेश वाघ 3 धावांवरती खेळत आहेत. आणि
आतापर्यंत प्रफुल्ल जर बघितलं तर जवळजवळ 9-3 12 चेंडूंना सामोरा गेलेला आहे आणि 9 धावा केलेल्या आहेत. तर उमेश 3 चेंडूंना सामोरे जात आहेत, 3 धावा झालेल्या आहेत. गोलंदाज येत आहेत पराग. भाईंदर पूर्व पश्चिम आणि राई मोरवा मृदा असा संघ आहे. काहीतरी मैदानामध्ये कानमंत्र गेलेला आहे आतापर्यंत की षटक संपलेले आहेत मैदानामध्ये. 2 धावा झालेल्या आहेत. 44 धावांचा पाठलाग आहे. 15 धावा झालेत म्हणजे आता चेंडू शिल्लक आहे ते 12 आणि 12 मध्ये 29 पाहिजेत म्हणजे जवळजवळ 15 धावा पाहिजेत प्रति षटकामागे. गोलंदाज मला वाटते बदललेला आहे. परागच्या हाताआधी चेंडू होता मात्र आता लास्ट मोमेंटला सगळं काही घटना बदललेल्या आहेत. पण वेळ वाया घालू नका, अजूनही सामने भरपूर आहेत. भाईंदर बॉईज ईस्ट अँड वेस्ट चलो. कारण 15 मिनिटामध्ये इनिंग संपायला पाहिजे होती, त्याला आता 15 मिनिटं ओलांडून गेलेत. अजूनही 2 षटकं बाकी आहेत. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे श्याम. शाम टू उमेश वाघ. ओहो, ये कहाँ से बीमार करने का प्रयास था. नो बॉलचा इशारा आहे आणि या नो बॉलमुळे संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 16. येस, फ्री हिट आहे. प्रत्येक नो बॉलला फ्री हिट आहे. ICC क्रिकेट रूलचा नियम आहे की नो बॉल आला की फ्री हिट लागू झाली पुढच्या चेंडूवर. Oh, what a shot, what a magnificent. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. 6 धावा. चेंडू ऑफस्टमच्या बाहेरचा काय लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. चेंडू गेला सरळ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर आणि या 6 धावाने संघाला नेऊन ठेवलेले आहे. ते सरळ 22 या धावसंख्येवर एक्झॅक्टली 50% धावसंख्या झालेली आहे. आता 50% बाकी आहे. 22 झाले आणि 22 बाकी आहेत. यावेळेला खेळायचा प्रयत्न होतोय. चेंडू ते फाईन लेगला रेस्ट्रिक्टेड झोनमध्ये जातोय. अडवला जाईपर्यंत 2 धावा कम्फर्टेबली होतील. मात्र इथे बघायचं आहे की प्रफुल्ल मला वाटतं बाद झालेला आहे. पुढे सरकला प्रफुल्ल. उमेश वाघ तिथेच थांबले आणि ज्यामुळे इथे बळी ठरलेला आहे तो प्रफुल्ल. नाव इज द बॅक इन द पवेलियन. नऊ चेंडूत 12 धावा करून धावचेत झालेला आहे प्रफुल्ल पाटील. नाव इज द बॅक इन टू पवेलियन. संघाच्या नवीन फलंदाज झालेल्या जयेश. जयेश या षटकांतीला विचार केला भेटू तर मला वाटतं चेंडू झालेले आहेत ते आतापर्यंत 2 आणि या 2 चेंडूमध्ये धावा भरपूर आलेल्या आहेत. 8. That's a good shot. He's another bad delivery. That's a magnificent punishment. सोळा धावांची गरज आहे. चेंडू यावेळेला उजव्या टीवरती आधीच खेळायचा प्रयत्न होतोय
कारण स्ट्रोकमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर बॅट्समन शफल होतात काही वेळेला. धावसंख्या झालेल्या 28, 29 धावा झालेल्या आहेत. अजूनही 15 धावांची गरज आहे. यावेळेला ऑफ स्टंपरचा चेंडू ऑन साईडला वळवला आहे, मात्र एकच धाव आहे. कदाचित दुसऱ्या धावेचा प्रयत्न उमेश मार्फत आणि थ्रो येईपर्यंत या 2 धावा कम्फर्टेबली पूर्ण होत आहे. धावसंख्या झालेली 31, 31. लास्ट बॉल टू गो इन दिस ओव्हर. चेंडू शिल्लक आहेत 7, धावा पाहिजे 13. काल शेवटच्या 6 मध्ये 16 पाहिजे होत्या. अप्रतिम सामना झाला, कधी विसरू शकणार नाही. ॲडम मार्करम आणि हॅनरी क्लासन 27 चेंडूत 52 धावा. एका अक्षरला 24 धावा एका षटकात मारून सामन्याच्या जवळजवळ आलेले होते. मात्र शेवटची 4 षटकं अप्रतिम. हे इज द बॅट डिलिव्हरी. चेंडू जातोय सीमा पार. क्या बात है. सदतीस 37. धावसंख्या झालेली आहे 37, 37. हा, हेमप्रकाश पाटील यांच्या मार्फत गुलाबजाम आलेले आहेत. ज्याला पाहिजेत त्याने खा, मात्र आधी सौरभला भेटा. बाकी खायचं असेल तर मग अजयला भेटा. गोलंदाज आयुष. मात्र सारसचा रोमॅन्स रील जवळजवळ संपलेला आहे, कारण धावसंख्या 37 झालेली आहे. 7 धावांची गरज आहे. शेवटचे 6 चेंडू. सुनील गोलंदाज आहेत. सामोरं जातील उमेश वाघ. गुड बॉल. यावेळेला यष्टिरक्षक फलंदाज दोघंही बीट होत आहेत. इथे खेळतोय उमेश वाघ. एकदा भारतीय संघामध्ये होता असता वीरेंद्र सहवाग. अजूनही त्याची आठवण येते. 11च्या विश्वकपला प्रत्येक पहिल्या चेंडूवर चौकार. कोणी हा विक्रम मोडलेला नाही अजून त्याचा. आणि पहिल्या 3 चेंडूवर 3 षटकार. हो, निघाए काही निशाणा काही. फलंदाज मागच्या षटकांमध्ये तुफानी हल्ला चालला होता, मात्र यावेळेला थोडासा हल्ला कमी होतोय, कारण 2 चेंडूने एकच धाव आलेली आहे. धावसंख्या झाली 38. चेंडू शिल्लक आहे 4 आणि धावा पाहिजे 6. 4 मध्ये 6. एक बिग हिट. नाव इज वन द मॅच. बॅट डिलिव्हरी. 2 चेंडू. करण दिनेश म्हात्रे. कारण मगाशी बिटून आम्हाला माहिती दिली की तिने आज 101 विकेट आपल्या पूर्ण केलेल्या आहेत. येस. आणि 95 कॅच झालेले आहेत आतापर्यंत त्याचे, मात्र 96वा कॅच सुटला हातातून. चलो करण, नाव प्लीज कम अप.
संघाचे आम्ही मनपूर्वक आभारी आहोत की ज्याने विनंतीला मान दिला, संघ इथे आला, खेळला, पराभूत झाला ही गोष्ट निराळी आहे, पण येऊन खेळणं या पावसाळी क्रिकेटमध्ये दॅट्स अ व्हेरी गुड क्रिकेट. हे खऱ्या अर्थानं सगळ्यात महत्त्वाचं क्रिकेट आहे की जेणेकरून आपला परफॉर्मन्स इथेच आपण टिकवू शकतो, वाढवू शकतोय, असं हे पावसाळी क्रिकेट आहे. आणि ज्या क्रिकेटमध्ये इथे सहभागी